नमस्कार मित्रांनो, हा आहे थळघाट. याला कसारा घाट पण म्हणतात, पण याचं जुनं नाव थळघाट आहे. थाळघाट कोणी म्हणतात, थळघाट कोणी म्हणतात. हा महाराष्ट्रातील व्यस्त रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. मुंबई आणि नाशिक या मार्गावरील पश्चिम घाटातील एक प्रमुख पर्वतीय खिंड आहे. या खिंडीत ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली विहीर आहे. ती 250 वर्षापासून जुनी आहे. तिचं आपल्याला पुढे बघायला भेटणारच आहे. आपण तिकडेच चाललो आहे. हे बघा पुढे हा कसारा घाटामध्ये कसं हिरवंगार पूर्ण पावसाळ्यातलं वातावरण आहे. बघा पूर्ण झाडं हिरवेगार झाले आहेत. रिमझिम पाऊस चालू आहे. डाव्या बाजूला पूर्ण खोल दरी आहे आणि उजव्या बाजूला पूर्ण डोंगर आहे. हे बघा हे कसारा ते नाशिक येथे जाण्यासाठी लोकल कनेक्टेड या टॅक्सी चालतात. काळी पिवळी, ओमनी, इको अशा गाड्या जात येत असतात. या लोकलला कनेक्टेड असतात. मुंबई कसारा लोकल जी आहे तिला कनेक्टेड या काळ्या पिवळ्या टॅक्सी चालू असतात. नाशिक ते कसारापर्यंत चालतात या. हा बघा कसा मस्त रस्ता आहे. पुढे धुका आहे. इगतपुरी ते कसारा दरम्यान नेहमी धुकं असतं पावसाळ्यामध्ये. गाड्या सांभाळून चालल्या पाहिजे. हे बघा वेगवेगळे साईनबोर्ड लिहिलेले आहेत. कितीच्या स्पीडने गाडी चालवायची, वळण कोणत्या ठिकाणी आहे ते सगळं लिहिलेलं आहे. हा मोटरसायकलवाला बघा कसा चालवतोय डाव्या बाजूने शिस्तीमध्ये, है ना. हे बघा डाव्या बाजूला खोलदरी आहे आणि उजव्या बाजूला डोंगर आहे. डोंगरावर मस्त हिरवेगार झाडं आहेत. हा बघा ट्रक ड्रायव्हर बघा कसा चालवतोय उजव्या बाजूने. हेवी व्हेकल जे आहेत ते डाव्या बाजूने चालले पाहिजे, ते उजव्या बाजूने चालतात. काही ट्रक ड्रायव्हर असेच करतात. हेवी व्हेकलने डाव्या बाजूने चालल्या पाहिजे, ते उजव्या बाजूने चालतात. यांना कोण समजवणार बघा बरं. हे आता पुढे बघा कसे मस्त ढग आलेले आहेत खाली. फॉग म्हणतात, ढग म्हणतात, धुकं म्हणतात. हे बघा ट्रकवाला कसा चालला आहे हे बघा, है ना. वळणाचा रस्ता आहे. गाड्या हळू चालवा, सावकाश चालवा, लाईट वगैरे देत राहा. धुक्यामध्ये फॉग लॅम्प चालू ठेवा, व्यवस्थित चला, कोण ओव्हरटेक करू नका. आता पुढे डाव्या बाजूला जव्हारकडे जाणारा फाटा आहे. डाव्या बाजूने जव्हारकडे जातो रस्ता. जव्हार मोकाडा त्या ठिकाणी सूर्या धबधबा आहे, ते तिथं पण जाता येतं. या डाव्या बाजूला तिथं रेल्वेची एक ट्रॅक आहे. त्या रेल्वे ट्रॅकवरून हा इंग्रजांच्या काळापासून असलेला हा मुंबईवरून नाशिककडे जाणारा रस्ता आहे. इथे मोठमोठे बोगदे तयार केलेले आहेत. इथं पूल आहेत, मोठे लोखंडी पूल इंग्रजांच्या काळापासूनचे. हे बघा इथं डाव्या बाजूला इथं उभं राहिलं तर तुम्हाला खाली रेल्वे लाईन वगैरे दिसते. या ठिकाणी हे फोटो काढू शकतात. मस्त व्यवस्थित आहे एकदम. हे बघा हळूहळू जायचं, घाई करायची नाही, ओव्हरटेक करायचं नाही. ओव्हरटेकमध्ये गडबड होते कधी कधी रस्ता खराब असतो, कधी दरड कोसळलेली असते. हे बघा हा ट्रकवाला का शिस्तीत चाललो आहे बघा डाव्या बाजूने. हे बघा पुढे अजून एक ओमनी का काय गाडी चालू आहे बघा. हे बघा कसं हिरवगार घनदाट अरण्य एकदम. पावसाळ्यामध्ये एकदम मस्त वाटतं. इथं छोटे छोटे धबधबे असतात, त्या ठिकाणी थांबायचं नाही. पण धबधब्याच्या ठिकाणी पोलीस लोक पळवतात तिथून. पुढे गेल्यानंतर या जंगलामध्ये असलेले आंबे, करवंदे, नंतर जांभळं, मका, हे मकासुद्धा भाजून दिला जातो तिथं. लाकडाच्या कोळशांवर भाजतात आणि तो खायला मस्त वाटतो झिमझिम पावसामध्ये. हे बघा वळणाचा रस्ता आहे. पुढे एक बारव आहे. बारव म्हणजे विहीर आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली 250 वर्षापूर्वीची लोकांच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी. पूर्ण दगडाची विहीर आहे ती. त्या विहिरीचं एकदम मस्त, आता अगोदर एवढं चांगलं नव्हतं पण आता व्यवस्थित दगडाचं बांधकाम वगैरे करून असं एक पिकनिक स्पॉट म्हणून हे बनवलं जातं. तिथं हे नितळ पाणी असतं, एकदम स्वच्छ पाणी असतं. उजव्या बाजूला एक घाट चढताना हा नाशिककडे जातानाचा घाट आहे. हे बघा डाव्या बाजूला कसे मकई भाजता येते. लोक थांबून तिथं घेतात, खातात, निसर्गाचा आनंद घेतात. गरम गरम मका भाजून मस्त लागतो.
शिजवून पण चांगला लागतो, पण भाजल्यानंतर आगीवर जो भाजला जातो ना लाकडाच्या कोळशावर वगैरे, तो आधी चविष्ट लागतो एकदम. हे बघा असं वळणावळणाचा रस्ता आहे. डाव्या बाजूला पूर्ण खोल दरी आहे, त्यामुळे गाडी हळू चालू आहे. बघा बॅरिकेड टाकलेत, सिमेंटचे ब्लॉक टाकले आहेत बाजूला डाव्या बाजूला. आता इथं उजव्या बाजूला कसं धुकं आलेलं आहे बघा पुढे समोर. हे लोक कसे काय काय विकतात तिथं. जांभळं, कोणी करवंद विकतं, कोणी आंबे विकतात. गावठी आंबे असतात ते, मस्त चांगले लागतात ते. आंबट किंबट असतात पण चविष्ट असतात. हा पार्किंग लाईट चालू करून गाडीवाला चालला आहे धुकं असल्यामुळे. त्यामुळे धुकं ज्यावेळेस असेल रस्त्यामध्ये किंवा घाटामध्ये, कोणत्याही रस्त्याला घाटामध्ये, तेव्हा पार्किंग लाईट चालू करायचे. हॅझार्ड लाईट म्हणतात ते. हे बघा उजव्या बाजूला डोंगर आहे. डोंगराच्या इथं सांभाळून जायचं. दरड वगैरे कोसळत असते अधूनमधून, त्यामुळे थांबायचं नाही घाटामध्ये कधी. सध्या त्या घाटामध्ये संरक्षक जाळी लावायचं काम चाललं आहे, त्यामुळे रस्ता बघून चालवा व्यवस्थित एकदम. हे बघा ही आली अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली 250 वर्षापूर्वीची जुनी विहीर. या विहिरीचं महत्त्व असं आहे की ही 250 वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी लोकांच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी बांधलेली होती. ती एक अशी पायऱ्यांची विहीर आहे, वर्तुळाकार आहे. यात एक मोठा घुमट आहे. त्या घुमटाचा फायदा असा की त्यामुळे वरून झाडपाला वगैरे त्यात पडत नाही, घाण पडत नाही, आणि त्यामुळे स्वच्छ आणि चांगलं पाणी लोकांना प्यायला भेटतं. ही घुमट जो आहे तो उलटा घुमट आहे, टोपलीच्या आकाराचा दगडी घुमट आहे. ते घुमट का बनवला आहे? कारण उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन पाणी त्यातलं कमी नको व्हायला, त्यासाठी म्हणून तो घुमट बनवला आहे. आणि जे बाष्पीभवन झालेलं पाणी आहे, वाफ झालेलं, ते परत विहिरीतच पडावं यासाठी, आणि कचरा किंवा वन्यजीव त्यामध्ये जाऊ नये म्हणून तो घुमटाकार आकार दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी आता नवीन बनवलं आहे, हे अशा स्टेप बनवले आहे पिकनिक स्पॉट म्हणून, लोकांना फिरण्यासाठी, चालण्यासाठी, लोकांना इथं यावं, लोकांनी बघावं. ऐतिहासिक विहीर आहे ती. ही मुंबई नाशिक मार्गावर आहे. हे कसारा घाटात जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. कसारा घाटाचे 3 मार्ग, एक नाशिककडून मुंबईला यायला, मुंबईहून नाशिकला जायला, आणि एक छोटासा जव्हार रस्त्याकडून वर जाणारा एक रस्ता आहे. हे 3 रस्ते आहेत त्या ठिकाणी. मुंबई नाशिक महामार्ग अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली. बघा दगडी घुमट कसा आहे तो बघा. हे बघा पाणी बघा किती उंचावर आहे. त्यात एक मोटर ठेवली आहे, आणि त्या मोटरने ज्या डोंगराच्या वरती काही लोकांना पाण्याच्या समस्या असतात, जे गावं आहेत वरती डोंगराच्या वरती, त्यांना पाणी पुरवण्यासाठी एक मोटर लावली आहे, आणि ती मोटरने पाणी त्या गावांपर्यंत पोचवलं जातं. हे बघा पूर्ण दगडी बांधकाम आहे. हे पाईपलाईनने वरती गावाकडे लोकांकडे पाणी जातं. हा बघा दगडी घुमट पूर्ण. हे बघा हे पाणी कसं. या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांनी वरती जाऊन तुम्ही फिरून येऊ शकता. जंगलाचा फेरफटका मारता यायचा, पण तिथे बिबट्या वगैरे, माकडं वगैरे त्यांच्यापासून सावधान राहायचं. एकट्या दुकट्याने जायचं नाही, ग्रुपने असेल तर ठीक आहे. बघा पायऱ्या आहेत या, इथून पाणी वाहत असतं वरून खाली. हे बघा पाणी वाहत आहे, यातून खेकडे वगैरे येत असतात. आजूबाजूला दलदलीचं जमीन आहे, तिथं खेकडे वगैरे निघतात. हे बघा कशा स्टेप, या स्टेप चढून आम्ही वर आलो. वर आल्यानंतर इथं पाणी साचतं. ते पाणी जे झिरपतं ते पाणी खाली पायऱ्याने खाली येतं. हे बघा डोंगरावरचं पाणी या ठिकाणी जमा होतं, आणि ते हळूहळू खाली येतं. हे बघा हे निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे, आणि पिकनिक स्पॉट पण होईल. आणि धूप जी होते जमिनीची ती थांबवण्यासाठी म्हणून हे कठडे वगैरे बांधले आहेत सगळे. अशा नयनरम्य दृश्य बघण्यासाठी इथे जा, परंतु इथं कचरा घाण टाकू नका, पाण्याच्या बाटल्या फेकू नका, प्लास्टिकच्या पिशव्या फेकू नका. स्वच्छ आणि सुंदर ठेवा एरिया तो. हे बघा कसं नितळ पाणी वाहत आहे बघा, ते हळूहळू बाहेर जात आहे.
हे एक झाड आहे त्या घुमटाकार विहिरीच्या बाजूला. ते फार पुरातन काळापासून तसंच आहे. एक फोटो मी नंतर पुढे देणारच आहे, पाठवणारच आहे. त्यामध्ये बघा जुनं कसं होतं ते झाड आणि घुमटाकार विहीर ती आता कशी आहे. आता त्यात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. हे बघा, ही आहे अहिल्यादेवी होळकरांनी बनवली 250 वर्षापूर्वीची विहीर, घुमटाकार विहीर. हे इग्लूसारखं वाटतं. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये जसं इग्लू बनवतात, बर्फाचं घर, त्याप्रमाणे याची रचना केलेली. यामध्ये घाण कचरा जाऊ नये म्हणून कसं घुमटाकार बनवलं आहे बघा. ते पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. चांगलं वाटल्यास लोकांपर्यंत परत पाठवा. थँक्यू.